आणि मग कसं आहे ना, त्या निमित्ताने आई पण खाते. कारण कसं आहे, आई घरी एकटी असते. आणि आपलं घर आहे, तुम्हाला आधी पाहिलं असेलच. आपलं पुढे येईल गोळावशी. मुंबई गोवा हायवे काय सुधारत नाही आहे, पण आपल्या गावातले रस्ते खूप छान झाले. इकडून आतमध्ये गेले खांबाडवाडी. हां, ती बघ खांबाडवाडी. आणि आता भेटलेले आपल्याला. गावी आलो तर आपला कोराचा तो बनत आहे आणि मला कोराचा जाम आवडतो. आणि हे आपलं घर आहे बघा. कसा तू बनवला मसाला? कांदा, खोबरा, लसूण. सामान्य खाते. आज संडे होणार आपला फंडे. काय सुगंध आला यार. हा आवाज एक नंबर आहे. आवाज इज प्युअर मॅजिक. तर म्हणलं आपला ताट झाला रेडी. सुप्रभात म्हणले, सुप्रभात फ्रॉम कोक अँड लांजा. आज तारीख आहे 9 मार्च. वाजले बरोबरचे 11:15, सॉरी 11:15, म्हणून सुप्रभात बोललो. 12 वाजून गेले तर शुभ दुपार बोललो असतो. तर मंडळी आपला काल छान प्रवास झाला. आपला स्वप्न सुंदरी हार्ले डेव्हिडसन X440वर आपला मुंबई टू लांजा. आपण मुंबई गोवा हायवेने प्रवास केला होता. व्हिडिओ नसेल पण नक्कीच पहा. 4 पार्ट बनवले आहेत. मग त्यानंतर आपण जेव्हा बॅक टू मुंबई गेलो तो पण मी टाकलेला आहे, कारण तो मी लवकर टाकतो आहे, जेणेकरून कसं लोकांना शिमग्याला परत यायचं असेल. कारण तो व्हिडिओ परत यायचा व्हिडिओ आहे ना, तो शिमग्यानंतर पडला असेल. जर लोकांना परत यायचं असेल लाईक कोकण टू मुंबई, तो तुम्ही बायपास मार्ग दाखवला आहे. तो बायपास मार्ग कसा आहे हे तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. आता यापुढे जे पण मी कोकणातले 1-2 काही ब्लॉग शूट असतील ना, ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे. खूप छान प्रवास झाला. थोडं दमलं शोल्डरवर थोडं पेन होतं. माझं पाठ काही दुखत नाही, पण माझं फक्त शोल्डर्स पेन करतात. बाईक चालवताना थंडरबर्ड होते तेव्हा पण शोल्डर्स पेन करायचे, ह्याला पण शोल्डर्स पेन करतात. काय आपण असे असतो ना, म्हणून त्यासाठी. तर आज विचार आहे संध्याकाळी जायचं गोळोशीला. मग गोळोशीला आपण जाऊ, काकाखाना भेटू, मग आपली आत्या रातकडे भेटू. ते थोडंफार दाखवून तुम्हाला. तसं मी आधी पण आपलं गावचं घर म्हणजे प्रॉपर गोळोशीचं घर वगैरे दाखवलं होतं आधी पण. आता पुन्हा तुम्हाला थोडंफार पाहायला मिळणार आहे. आणि मग त्याच्यानंतर संडेला, उद्या आहे संडेला आई बनवणार आहे चिकन, म्हणजे चुलीवर चिकन. म्हणजे आय थिंक सो बरेच दिवसांनी का 2 महिन्यांनी मी ॲक्च्युअली चिकन खाणार. 2 पण नाही रे, म्हणजे आईचं आजचं मी ऑलमोस्ट 3-4 महिने झाले असतील. कारण मी डिसेंबरला आलो होतो, पण तेव्हा आपलं होतं मार्गशीर्ष महिना, त्यामुळे आपण चिकन खाल्लं नाही. आईने पण बनवलं नाही. ऑफकोर्स आता आलो तर आईला बोलू आपण चिकन घेऊन येतो मी उद्या, मस्त चिकन बनवून दे. आणि मग कसं आहे ना, त्या निमित्ताने आई पण खाते. कारण कसं आहे, आई घरी एकटी असते तर आई एवढे का बनवतच नाही. जे हेल ते एकदा दुपारी बनवलं तर रात्री पण तेच खाते. म्हणून मी विचार केला की अख्खा आठवडाभर जे आईला आवडतं, मला आवडतं, ते आपण बनवून खाणार. लाईक चिकन म्हणा, फिश म्हणा, वडा सांबार म्हणा, बटाटा वडा, समोसा, जे काय. आत्ता तुम्हाला पाणी सुटलं माझ्या आईला, जेणेकरून मी तर खाईनच आईचं आजचं लाईक ऑलमोस्ट 2-3 महिन्यानंतर, पण आईला पण खायला मिळेल. त्यासाठी ते थोडंफार तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आपण विचारायला आपली स्वप्नसुंदर हारलेला घेऊन ना असेच लांजावर राऊंड मारायची. लांजा मार्केट वगैरे, मग थोडंफार आत गाव वगैरे असं. तो ब्लॉग तुम्हाला नंतर पाहायला मिळणार आहे. आणि जर अजून कुठे प्रवास केला आपण ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कमी 2-3 ब्लॉग शूट करायचा प्लॅन आहे माझा. तर मी आहे आता आपल्या गच्चीवर ना, भली मोठी गच्ची आपली. हे तुम्हाला मी आधी पण दाखवलं होतं. आपला वरून परिसर असा दिसतो, हे बघा. तिकडे आता आपण खाली जाऊयात, मग खाली थोडंफार हे बघा. इथून बघा, इकडे आईने का तो भाजी पेरणार आहे इकडे, का पेरली पण असेल आय थिंक सो. ते नेक्स्ट टाइम येऊ तो मस्त वरती आलं असेल. तो आपलं डम्पिंग ग्राउंड आहे, ती आपली विहीर आहे. हे आपलं आंब्याचं झाड आहे, तिकडे फणस झाड आहे, हे पण आंब्याचं झाड आहे. आंबे लागतील की ना माहिती नाही आम्हाला, कोणाच ठाऊक. आणि तो आपला कमळ आहे. कमळ दाभोलकर काका जे होते, ज्यांनी आपलं घर बांधलं ना, त्यांचा हा कॉन्सेप्ट होता असं कमळ वगैरे करायचं म्हणून. कमळ येऊन गेलं, फक्त पानं फोडले तिकडे, हे बघा. आणि इकडे पूर्णपणे आपला हा बॅक साईड आहे. हे 2 रूम आपण दिलेत भाड्यावर इकडचे. कारण आधी ह्या रूममध्ये मी राहायचो, तुम्हाला माहिती असेलच. जर तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर असतील तर माहिती आहे, ह्या 2 आम्ही राहायचो, मी आणि माझी बायको राहायचो. म्हणजे तो बेडरूम आमचा होता इन शॉर्ट. पण आता आई एकटी आहे तर आई म्हणते की आपण 2 रूम भाड्याने देऊ, जेणेकरून आईला 7 पण राहील आणि आई पण सकाळी त्यांची बोलत गप्पा गोष्टी मारत बसतील. त्यासाठी इथे पाठी आपली चूल, आणि इकडे आपण बनवणार चिकन उद्या. आईला बोलत चुलीवर चिकन बनव म्हणून. आणि आपली बॅक साईड आहे, इकडे आपलं किचन या साईडला. आणि आपले हार्ले इकडे स्वप्न सुंदरी आपल्याकडे बसले, इकडे मस्त उभी आहे. सही आहे. पहिल्यांदाच आली इकडे आपली गाडी, पण धुवायचा पाईप वगैरे टाकून आपण धुवून घेऊ आताच. आणि हे आपलं गेट आहे मोठाच्या मोठा. आणि आपलं घर आहे, तुम्हाला आधी पाहिलं असेलच, पण नवीन जे आपल्या फॅमिलीमध्ये जोडले असेल ना, त्यांच्यासाठी मी पुन्हा दाखवतो. आतून तर मी खूप वेळा दाखवलं, मग आतून दाखवणार नाही आहे मी. तिकडे आपला आहे झुला, हा बघा. आणि एवढी स्पेस आहे. आणि मी काल आलो होतो
तेव्हा आपलं रायडिंग जॅकेट्स वगैरे सुकवायला लावलेत. रायडिंग जॅकेट्स, मग नी गार्ड, माझं हेल्मेट, ग्लोव्ज वगैरे सुकवायला लावले. टेन्शन नाही. जरा ऊन लागू दे. ही सगळं झाडं मस्त आईन लावलेलं त्या साईडला, पण तिथून सुरू होते ते पुढपर्यंत, ते बघा तिथपर्यंत. तर मंडळी आत्ताचे 4:15 झाले संध्याकाळचे आणि आपण निघालो जायला गोळोशीला. तर गोळोशी जायच्या अगोदर आपण जरा खाऊ घेऊ. आपला काकासाठी चालू उघडा, हां उघडा त्यांच्याकडे जरा खाऊ घेऊ, म्हणजे टोस्ट बटर वगैरे घेऊ काकांसाठी आणि मग निघू पुढे. आईने घेतलेलं, आपण घेतलं टोस्ट आणि बिस्किट, ठेवून देऊया आतमध्ये आणि निघूया मग पुढे. आता खुल जा सिमसिम. चला मग आपण आता साटवडी रोडला पोहोचलेलो आहोत. पहिला रस्ता पुढे खूप खराब होता, तो पण चांगला केला आहे, ते मोठी गोष्ट आहे. आधी ते पुढेपर्यंत पण चांगला केलं असेल, लाईक साटवडी गावापर्यंत पण चांगलं केलं असेल असं मला तरी वाटतं आहे. लास्ट टाइम काम चालू होतं, मस्त वाटतं रस्ता गाडी चालवायला. तर इकडून काहीतरी आपलं गोळोशी गाव काहीतरी 12-13 किलोमीटरवर आहे तरी. इकडे आय थिंक स्कूल आहे म्हणून स्पीड ब्रेकर लावलं आहे. गरजेचं आहे. हे बघा इकडे शाळा आहे, प्राथमिक लांजा 3 बटवाडी, म्हणजे प्राथमिक शाळा लांजा 3. इकडे अजून एक स्कूल आहे, हे बघा, पण मोठी स्कूल आहे जरा ही. तर ग्राउंड वगैरे पण खूप मोठं आहे. आता इकडे लागलं आहे खावडी, तिथून आतमध्ये घेऊ शकतो आपण आणि मग तिकडून भारू शकतो, असं आहे ते. हा रस्ता काम चालू होतं लास्ट टाइम डिसेंबरमध्ये, आय थिंक मी आलो तेव्हा. आता पूर्ण करून टाकला आहे. पण तुम्ही खाली बाहेर पडू शकता खावडीला जायला, म्हणजे जे बस येते ना केव्हा तरी ते आतून जाते, तिकडून ती खाली उतरते. साटवडी इथून आहे 11 किलोमीटर. आता आपलं पुढे येईल गोळावशी. चला इकडे आता आपण बरोबर 4:34 झालेत आणि आपण येऊन इकडे बसलो आहेत आपल्या गोळोशीला. आपण घेऊया आतमध्ये. आणि हा गोळोशी रस्ता ना आता 1 नंबर केला आहे, मस्त खूप छान केलं. मी तेच म्हणतो तुम्हाला आधी पण मुंबई गोवा हायवेच्या ब्लॉगमध्ये बोललो की मुंबई गोवा हायवे काही सुधारत नाही आहे, पण आपल्या गावातले रस्ते खूप छान झाले आहेत, 1 नंबर झाले आता. म्हणजे आपल्या कोकणाला गावागावासमोर खूप सुधारता विकास होतो आहे, पण मुंबई गोवा हायवेचा काही विकास होत नाही आहे. कधी होईल काय माहिती आहे. आणि इकडे आपणच लागली वीरवाडी. आता नाही पहिलं वीरवाडी नाही, पहिलं आपण त्याच्या आत्याकडे खांबडवाडीला आणि मग येताना आपण जाऊ वीरवाडीला. हां येस हा पहिलं आत्याकडे ना, हे वीरवाडी, इथं जायचं आतमध्ये. बघा इकडून आतमध्ये गेले खांबडवाडी. हां ती बघ खांबडवाडी. तिकडे आपण जरा गाडी पार्क करू आणि मग चालत खाली जाऊ. तर आपल्याला असं इकडून त्याला जावं लागतं इकडे आत्ताकडे जायला. पावसाळा तर 1 नंबर वाटतं इकडे, 1 नंबर पूर्ण हिरवगार सही वाटतं इकडे. तर आता आपण लेफ्ट घेऊन चालू आत. आणि हे आपलं आत्याचं घर आलं इकडे. बोला. आणि आता भेटलेले आपल्याला. तर आत्याच्या घरासमोर असा परिसर आहे आणि आपलं आत्याचं घर आहे. कलर काम थोडं बाकी अजून करायचं. आणि तिकडे एक बावडी आहे त्या साईडला. आता तिकडून पाणी आणलं का माहिती नाही, इकडून आणतात की पुढून आणतात. त्याने जुनं घर तिकडे होतं त्या साईडला पहिलं, मग की शिफ्ट झालं इकडे. आणि घर आणि हे आतमध्ये एकदम असं इकडे भांडी पण ठेवलेत पाण्याचे वगैरे. इकडे एक चूल आहे, इकडे चूल चेंज केलं, इकडे एक चूल आहे. आणि हा पाठचा परिसर 1 नंबर आहे इकडचा त्या साईडला बघा. हा पूर्ण आणि पावसाळ्यात 1 नंबर वाटते अरे, म्हणजे खरं बोलतो 1 नंबर पावसाळा वाटतं. त्याचा ड्रोन शॉट मी घेतला होता, रील पण टाकला होता आणि प्लस आपला यूट्यूब व्हिडिओ पण आहे, नक्की चेकआउट करा. गावी आलो तर आपला कोराचा तो बनतो आहे आणि मला कोराचा जाम आवडतो. प्रोटीन ऑफ कोकण. आपण घरी म्हणजे मुंबईला असं बनवायला गेलो ना, टेस्ट अशी येतच नाही, काय पण करत टेस्ट अशी येणारच नाही. आय डोंट नो का ते.
पण हल्ली घरी कोरा चायच पितो मी आणि माझी बायको. एक नंबर. आता आपण आताकडे थांबलो होतो, चहा पाणी पिऊन झाली आपली. आता आपण निघा जायला वीरवाडीमध्ये माझ्या मूळ घरात तिकडे. तर तिकडे आय थिंक माझी काकी नाही आहे, मग सखी काकी नाही आहे, ती आय थिंक मुंबईला गेली आहे. मग चुलत काका काकी यांची मुलगी पिंकी असणारच आहे. तिकडे आपण थोडंफार भेटू आणि निघून जायला बॅक टू लांजाला. आणि लांजाला जायचं आणि जाताना आपल्याला ॲक्च्युली मार्केटला जाणार आपण, कारण आपण थोडंफार आईला कांदे बटाटे वगैरे घ्यायचे त्यासाठी. तर आता आपण निघूया डायरेक्ट आता जायला वीरवाडीला आपल्या. तर आपण आता आपल्या बाईककडे आलो आहे. आता निघूया आपण. इकडे खांबटवाडी इकडे एक दुकान आहे, त्यांचा स्टेज आहे. थिंक हा स्टेज बांधला आहे समाज मंदिर. इकडे कार्यक्रम वगैरे सर्व होते इकडे होतं या साईडला. खूप चला आता इकडून आता आपला वीरवाडा घ्यायचा, हा लेफ्ट घ्यायचा आपल्याला. तिकडे आतमध्ये आल्यावर इकडेच जिओचा टॉवर आहे आपल्या वीरवाडीमध्ये आणि फुल रेंज. आधी नेटवर्क काय नव्हतं, आता सर्व लोक आपले काय म्हणतात त्याला स्मार्टफोन घेऊन बिंदास यूट्यूब बघा, इंस्टाग्राम बघा, फुल चालू असतं, कारण फुल रेंज ना. आता एक नंबर. हा रस्ता माझा खराब होता पण एक नंबर गेला आता. पहिले आपण गाडी इकडेच पार्क करायचो वरती, पण आता रस्ता आला पण गाडी मग खाली पार्क करतो आपण. इकडे खाली जातो आपण आता. म्हणजे हा रस्ता फूडपर्यंत पूर्ण केला आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. अजून लाल मातीवाला रस्ता आहे पण चांगला केला आहे. आता तिकडे पण खूप ठिकाणी घरं बांधायला घेतली आता या लोकांनी पण. गावागावात पण घरं होत आहेत, क्या बात आहे. चला आणि आपलं घर इकडे खाली या साईडला. गाडी पार्क करून निघूया खाली. चला आता आपण खाली उतरतोय. बापरे, उतरायचं म्हटलं की ना बाबा नाकाशी नव्हे तरी असे मोठे मोठे दगड आहेत. पाऊसला तर हालत खराब होते. इकडे आपलं चुलत काकांचं घर आहे आणि इकडे आपलं घर आहे. काकी गेली आमची मुंबईला. तर पुढे आपण. हो काय म्हणतात, मजेत. तर इकडे आता आपण घरात आलो आहेत. आपलं मूळ घर जे आहे म्हणजे ते त्या साईडला तिकडे पुढे तिकडे जाऊच आपण इकडे. आता इकडे पुन्हा आपले होणार आहे कोरीच्या, ते फिक्स आहे. पुन्हा पिणार आहे मी, ते पण फिक्स आहे. आणि घराच्या बॅक साईडला इकडे मस्त हे, आणि घराच्या बॅक साईडला बघा एक नंबर निसर्ग असतो इकडे. हा बघा सही वाटतं. तर कोरीच्या होते तोपर्यंत आपलं तुम्हाला मी घर दाखवतो. तसं मी आधी पण दाखवलेलं आहे पण पुन्हा एकदा शॉर्ट. इकडे असं आपलं अंगण आहे पुढे आणि हे आपलं घर आहे बघा. मस्त वाटतं ना असं गावच्या घरात, सही वाटतं. तर आपली परत कोरीची आलेली आहे. हो 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 एक नंबर. हे बघा काकाने पण आपल्याला चापच दिली. मंजू आताने आपल्याला दिली चापाती दिली होती. चापाती खूप आहे इकडे. हा वारा बघा सुटला, बाप रे वाळा सुटलाय. तर आता आपण डायरेक्ट जाऊ लांजाला. भेटू मग डायरेक्ट घरातच. चला जाताना का शूट नाही करणार का सेम त्यासाठी. तर मंडळी आताचे संध्याकाळचे काय ते अराउंड 7 वाजलेले आहेत आणि आपण घरी येऊन पोहोचलेलो आहोत. तर आता मी आता व्लॉग एंड करत नाही आहे, कारण फक्त व्लॉग आपला गोळोशी आणि काकांचा नव्हता. उद्या आपण ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहोत. उद्या आई बनवणार चिकन, चुलीवरचं चिकन, ते पण तुम्हाला यावरून पाहायला मिळणार आहे. तर आता आपण कॅमेरा खाली ठेवू आणि डायरेक्ट भेटू मग त्या सकाळी. आपण बघतोय सब टीव्हीवर वंशज ऑफिसचं काम चालू आहे इकडे. चला. सुप्रभात म्हणले, सुप्रभात. हाय द नेक्स्ट डे. आज तारीख आहे 10 मार्च आणि आपण इकडे जवळच गेले आलो आपलं चिकन. हे चिकन शॉप आहे फ्रेंड्स चिकन शॉप. इकडे इथून आपण पेप्सी कोला घेतो दुकानात. पेप्सी कोला म्हणून सामान घेतो. बाजूलाच नवीन ओपन केलं, मग काही टेन्शन नाही, जवळच आहे. इथून आपण आतमध्ये गेलं की 5 मिनिटाचं आपलं घर लागतं. आणि हा आहे तो जावडे रोड इकडचा. तर मंडळी आता आपण घरी आलो चिकन घेऊन. तर आई आता याला मसाला लावून घेईल. हे थोडं काढलं वेगळं ते फ्राय करण्यासाठी. त्याला मसाला टाकायला सुरू करा. हा घरचा तू बनवला मसाला. कांदा, खोबरा, लसूण, धने, गरम मसाला. आता आई हळद वगैरे टाकते. हळद बुकी पण टाकणार ना, आणि इकडे पण टाकलं त्याने. लाल बुकी कलर येईल. अच्छा कलर येण्यासाठी लाल बुकी. हे दुसरे तिखट.
मस्त लाल लाल भडक बनव. थोडं टाकायचं. अच्छा, थोडं मीठ टाकलं आहे. अच्छा, मसाला मीठ असतं म्हणून थोडंच टाकायचं. ओके. त्याला तू मॅरिनेट करून ठेवशील पूर्णपणे ना. हे आता हे करून ठेवायचं. हा तो मसाला चिकन मसाला नाही, तो असा साधा आहे गरम मसाला. अच्छा अच्छा. त्याच्यात खोबऱ्याचं नाही ना. ओके ओके ओके. आणि वरती तेल. पेस्ट. आता आलं लसूणची पेस्ट टाकते आता. चालू आता मॅरिनेट करून ठेवणार ना ते. किती होणार आहे तुला? आता हे जर आवडू गेलं आवरोपर्यंत बाकीचं सर्व करून ठेवा. आणि हे सेम फ्रायसाठी पण करून ठेवलं असतं. हा, फ्राय आणि आपलं मस्तपैकी झणझणीत चिकन आपला खायला मिळणार विथ वडे, आणि ते पण चुलीवरचे. ऑलमोस्ट आई किती महिन्यांनी बनवून असतो चिकन आता? 6 महिने. कारण डिसेंबरला तर आम्ही आलो तो मार्गशीर्ष होतं, बरोबर आहे. तेव्हा ते केलं नव्हतं ॲक्च्युली. 6 महिने ना. हां, मग तू पण 6 महिने खातेस? अरे देवा. हो 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 हो. माझ्या एकट्यासाठी कोण आणतो मी करतो. ही गोष्ट खरीच आहे. एकदा आणलं तुला एक आठवडा खायला लागेल. वो बात भी है. तर सकाळच्या नाश्त्याला आईने बनवला आहे एग सँडविच. क्या बात आहे. मस्त गरम करून दिलेला आहे. तारक मेहता बघत बघत आपण खाऊया. आज संडे होणार आपला फन डे. मंडळी बरोबर 12ला 10 मिनटं आहेत आणि आपण आता चाललो आहे चुलीवर चिकन शिजवायला. आपण त्याची भरणी घेऊन जाऊ. हे फ्राय आयटम जे आपण आईकडेच करणार आहे, पण मेन चिकन आपण चुलीवर करू. चला. विस्तव लागलेला आहे. आता पहिलं आपण हा इस्तो पेटला आहे. पहिलं आता आईने तेल टाकलेलं आहे. मग आता आईने टाकलेलं लसूण टाकल्यानंतर आता कढीपत्ता ना. कढीपत्ता नाही, तेजपत्ता. तेजपत्ता. तर आता जे चिकन मॅरिनेट केलं होतं त्या आता टाकते. बापरे, काय दूर होतो यार. तर आता हे आईने ढाकण ठेवलेलं आहे. तर किती टाइम आधी ठेवलं ढाकण ठेवण्याचा तू? ते जरा फिरवून काढायचं तेलात ना. मध्ये मध्ये. हां, मध्ये. ओके ओके. पाणी टाकायचं नाही आहे? आधी नाही पाणी टाकायचं, नंतर टाकायचं. ओके. चांगला हे तेलात भाजून घेतल्यावर. हो हो हो, सही आहे. ताईने हा तांबा पूर्ण खाली केला आहे त्याच्यामध्ये चिकनमध्ये. आता हा बघा आता मस्त रस्साळलो एक नंबर. तर अर्धा तास झालेला आहे आता आणि आई आता ते उघडते. ओ हो हो, मस्त लाल भडक झालं बघा. क्या बात आहे. सही वाटतं एकदम. काय सुगंध आला यार. हां, एवढं परफेक्ट आहे. ओल्ड तर मस्त एक नंबर आहे. का यूट्यूबवर तुम्हाला सुगंध सुगंध दिला असता तर किती बरं झालं असतं. उचल. आता आपण आत निघून जाऊया हळू. तर चिकन झाल्यावर आता आहे आपले गरम गरम वडे. क्या बात. आज कोंबडी वडे आहेत आपल्या घरी विथ फ्राय आयटम. सही आहे. तर आपले वडे झालेत रेडी. आता आई बनवते चिकन फ्राय पॅनवर. तर लेग पीस टाकलं आहे. आता पीस टाकते एक करत. आईने जस्ट झाकण काढलेलं आहे. हो, हा आवाज एक नंबर आहे. आवाज इज प्युअर मॅजिक. हे बघा, आपलं ऑलमोस्ट फ्राय आयटम रेडी झालेलं आहे. आता आपण जेवायला घेऊया आणि ताट असं मस्त सजवून घेऊ आणि तुम्हाला भेटतो. तर मंडळी आपलं ताट झालं रेडी. हे फ्राय आयटम आहे, हा भात आहे, वडे आहे, पापड आहे, चिकन आहे आणि सकाळी ते एग सँडविच केलं होतं, अंडं उरलं होतं, ते पण मस्तपैकी ठेवलेलं आहे. क्या बात आहे. एक नंबर. हाय, एक नंबर. थँक्यू. एक नंबर. तो लेग पीस. एक नंबर. आता आपला वडा, हा चिकन.
मुठी करत नाही, एक नंबर आहे. मस्त सुपर सुपर. हां 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 6 महिन्यानं तेवढं खातो ना म्हणजे आईच्या हातचं मस्त वाटतं. विथ फ्राय चिकन, अंडं, पापड, वडे, भात, एव्हरीथिंग. तर काय करूया आता ओला इकडे आपण संपून टाकूया. त्या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अजून 2-3 ब्लॉग तर आपले येतील फॉर शुअर कोकणातले. पण खुश राहा आणि हसत राहा. जेवतो आणि झोपतो 2 तास. चला बाय बाय.